हॅलो. आता आपण बघूया मी सावित्रीबाई ज्योतिबा फुले या मालिकेचा एपिसोड येऊ. कालच्या भागात आपण बघितलं की महात्मा सावीला घ्यायला आलेला असतो, पण सावी नाही बोलते. तेवढ्यात गोविंदरावांचा भाऊ येतो आणि मुद्दामच विचारतो की दुसरं काही कारण नाही ना सावी अक्का येत नाही याचं. तेवढ्यात ते गोविंदरावांना बोलतात की अरे दादा जाऊ दे की नवरा नवरीला पाच परतावणीला. तेव्हा गोविंदराव बोलतात की म्या नाही म्हणतच नाही आहे. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो की पाहुणं एक काम करा, तुम्ही मुक्कामीच राहून जा. तेव्हा मातबा बोलतो की नाही, पाटीलांचा सावी अक्कांवर लई जीव आहे, ते डोळ्याला वाट लावून बघले असतील, मला जायलाच हवं. तेव्हा मातबा जाता जाता एकदा मागे वळून बघतो, सावी रडत असते. सावी पटकन लपते. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो पाहुणं काही विसरलं नाही ना. तेव्हा मातबा नाही म्हणून चालला जातो. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ मनात बोलतो ठिणगी नेमकी कुठं पडली हे समजत नाही, पण भडका नायगावातच उडणार हे नक्की. इकडे इकडे पाटील देवी आईचे दर्शन घेत असतात. तेवढ्यात बटू शास्त्री तिथे येतात. ते पाटलांमागे येऊन उभे राहतात. तेव्हा पाटील देवी आईला प्रार्थना करत असतात की आई माझ्या लेकीला आणि जावयासनी सुखात ठेव. तेव्हा पाटील जायला निघतात. तेवढ्यात बटू शास्त्री बोलतात काय पाटील झालं का देवदर्शन. तेव्हा पाटील बोलतात होय की झालं ना. तेव्हा बटू शास्त्री बोलतात की बरं झालं तुम्ही इथे देवळातच भेटलात. तेव्हा पाटील बोलतात म्हणजे. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात कसं आहे पाटील, जरा अंबाबाईचा कळस बघून घ्या. तेव्हा पाटील बोलतात शास्त्री बुवा 2 दिवस काही काढू नका, जरा धावपळ ते आलोच मी. तेव्हा शास्त्री बोलतात कसली धावपळ आहे. तेव्हा पाटील बोलतात माझी लेक आणि जावई येणार आहेत 5 परतावणीसाठी, तीच धावपळ आहे. तेव्हा शास्त्री बोलतात म्हणजे सगळं सेम कुशल आहे ना नक्की, म्हणजे एव्हा ना ते 5 परतावणीला यायला पाहिजे होते. तेव्हा पाटील बोलतात काहीतरी कामधंद्यात असतील जावई आमचे, उशीर झाला असेल पण येतीलच एवढ्यात. तेव्हा पाटील बोलतात येच असतील, पण तुम्ही काय विचारताय. तेव्हा शास्त्री बुवा बोलतात की तसं नव्ह पाटील, तुम्ही मला मुलीची कुंडली दाखवली होती, त्या कुंडलीतले ग्रहपाता सगळं काही सुरळीत चालेल याबद्दल शंका वाटत होती हो. तेव्हा पाटलांना शास्त्री बुवाने सांगितलेली कुंडली आठवते की विचित्र योगे सध्या ही मुलगी कुणाच्या काही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. तुमच्या घराण्याला कुठं नेऊन ठेवेल सांगता येत नाही. तुम्ही तिकडे लग्नाची धामधूम ओढून ठेवली, पण शेवटी नांदत्या घरी सुख मिळणं म्हणजे छे छे छे, माझी काही जीभ रेटत नाही पुढे बोलायला. शेवटी आपलीच मुलगी, शंका आली बोलून दाखवली. इकडे सावी रात्री खोलीत रडत असते. तेवढ्यात सगुणा येते. सावित्री आवाज देत. तेव्हा सावित्री उठते आणि पटकन सगुणाला मिठी मारते आणि रडायला लागते. तेव्हा सगुणा बोलते अगं काय झालं, रडतीयस का, ज्योती काही बोलला का, कुणी काही बोललं का. तेव्हा सावी बोलते नाही कुणीच नाही, ते काही नाही बोलले. तेव्हा सगुणा बोलते अगं मग रडतीयस का. तेव्हा सावी रडत रडत सांगते की आहो मी आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलले. तेव्हा सगुणा बोलते अगं बाई तू खोटं बोललीस बरं का. तेव्हा सावी रडत रडत सांगते की आहो मी आबांची कधीच खोटं बोलली नाही, पण आज पहिल्यांदा खोटं बोलली. यांच्यासाठी पर्यांचा राग अजूनही गेला नाही. तेव्हा सगुणा बोलते राग अजून गेला नाही, पण तुला जेवणाचं ताट आणून दिलं ना त्यानं. तेव्हा सावी बोलते आणायचं म्हणून आणून दिलं, पण का हे बी म्हणाले रागातच. तेव्हा सगुणा बोलते बाई देवा तू जेवली का नाही. तेव्हा सावी बोलते नाही. तेव्हा सगुणा बोलते अरे देवा. तेव्हा सावी बोलते अहो मला जेवणाचं काही नाही हो, हे माझ्याशी बोलत नाही, माझ्याकडे बघत नाही. आज आम्हाला माहेरी घेऊन जायला मुराळी आले होते. तेव्हा सगुणा बोलते मुराळी आले होता मग गेले कुठे. तेव्हा सावी बोलते गेले नाही गावला, मी यांना विचारलं होतं पण ते पायी 5 परतावळीला यायला नाही म्हणाले. तेव्हा सावी बोलते अहो मी काय करू, माझे मालक येत नाही म्हणून त्यांच्यावर कोणता ठपका पडू नये म्हणून मी नाही बोलले. मला बरं वाटत नाही म्हणून अहो मी यांच्यासाठी आबांना पहिल्यांदा खोटा निरोप पाठवला. हे सगळं ज्योती बाहेरून ऐकत असतो. तेव्हा सगुणा बोलते असं म्हणला ज्योती, तुझ्या माहेरवरनं मुराळी आला आणि ज्योती नाही म्हणला, अरे काही रीतभात असते की नाही. तेव्हा सगुणा बोलते थांब. ज्योतीला आवाज देते. तेव्हा सावी बोलते अहो नका बोलू, नाही तर पुन्हा ना आबोला धरतील, अजून चिडतील ते माझ्यावर. तेव्हा ज्योती घरात येतो आणि बोलतो अहो चीड नाही येणार तर काय येणार, हिच्यामुळे मला पहिल्यांदा मार बसलाय. तेव्हा ज्योती बोलतो आणि काय कर, मी तुला खोटं बोलायला सांगितलं होतं. तेव्हा सगुणा बोलतो अरे ती खोटं नाही बोलली, तिला खोटं बोलावं लागलं. तिच्या माहेरून मुराळी आला होता, काय सांगणार मग ती, अरे फुल्यांची नामुष्की होऊ नये म्हणून तिला खोटं बोलावं लागलं. तेव्हा ज्योती बोलतो अहो गाल बघ माझा, साधं पाणी प्यायला गेलो तर ठणकतं, असं जाऊ सासरवाडीला जायचं होतं, त्यांना काय सांगणार, मामला आपल्यातला मामला होता, अरे अशा रीतीभाती डालायच्या नसतात. सावी बोलते पण यांनी आऊट डावलल्या म्हणून मी अंगाने जरा कणकण आली असं सांगितलं. तेव्हा ज्योती बोलतो पण तू जाऊ नकोस असं म्हणलं का, मी आज जायचं होतं ना मग खुशाल माहेरी. तेव्हा सगुणा बोलते वय असं एकटीनं कशाला असं सडक्या खांद्यासारखा वागतो रे तू. तेव्हा ज्योती बोलतो सडका कांदा म्हण नाहीतर घोळा लसूण म्हण, पर आता मला कुणी बी समजवायचं नाही, जो उठतो मला समजावं लागतो, कटाळा आलाय आता मला. ज्योती रागाने निघून जाते. सगुणा ज्योती आवाज देत असते त्याला. तेव्हा सावी बोलते आऊ बघितलं ना कसं करतात त्या, आता तुम्ही मला सांगा आम्ही दोघं नायगावला गेलो नाही तर लोक काय म्हणतात.
आणि मी एकटी गेले तर मी आई आबाला काय उत्तर देऊ. इकडे गोविंदरावांचा भाऊ घरात येतो. रखमी मिरच्या वाटत असते. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो की रखमी आज काय मिरचीच्या ठेच्यावर आलीस. तेव्हा रखमी बोलते की तुमच्यातला तिखटपणा कमी झाला आहे, आता रोज तुम्हाला मूठभर मिरच्या खाऊ घालते म्हटलं. तेव्हा रखमी बोलते चांगली शिकार का दवडला आहेसा. मुराळी आला होता ना व चांगली संधी दवडली, आग का नाही लावली. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो की त्यासाठीच तर गेलं होतं ना हो. तेव्हा रखमी बोलते त्यासाठी गेला होता का ना आला गोंडा घोळून. अगं रखमी, मुराळी रिकाम्या हाताने गेला म्हणजे पाटीलांची चितू होणार, पाटील चिडणार. तेव्हा रखमी बोलते पाटील चिडायलाच पाहिजे. खरं म्हणजे की नाही सावित्रीला इकडे सासूरवास होतोय हे पाटलांना कळायलाच पाहिजे. मग बघा कशी आग भडकते ते. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो की अगं रखमी, आग भडकून नुसतं चालणार नाही, त्यात तेल ओतायला पाहिजे. पण आता हे कसं घडणार. तेव्हा रखमी बोलते घडवलं तर घडणार, तुम्हाला देवानं 2 पाय तोंड दिलंय ना व. इकडे पाटील सावीची आणि जावयांची वाट बघत असतात, येरझाऱ्या घालत असतात. तेव्हा लक्ष्मी बोलते की असं काय येरझाऱ्या घालतायत, अवं पोर येईलच आता. तेव्हा पाटील बोलतात की तसं नाही सावीची आई, आता परतून लेक यायला हवी होती. जरा बेचैन झालं होतं. तेव्हा लक्ष्मी बोलते बाई असं बाप बघितला नाही मी कधी. तेव्हा पाटील हसतात आणि बोलतात की एवढं दिस झालं सावी नजरेला नाही पडली, कधी बघेल असं झालंय. तुम्ही ते तिच्या आवडीचं केलं का, सांजोऱ्या, कापण्या, रव्याचा लाडू. तेव्हा लक्ष्मी बोलते तर तीच तयारी चालू आहे आमची. थोडं पाटलांचं लक्ष आलं आणि पाटील माधबाकडे बघतात आणि बोलतात हे बघा माधबा आला, अरे किती वेळ झाला वाट बघतोय. अहो ऐकलं का, भाकर तुकडा घ्या, आई आली आपली सावी. तेव्हा लक्ष्मी बोलते होय आलीच. तेव्हा माधबा बोलतो मालकीन बाई राहू द्या. तेव्हा पाटील बोलतात राहू द्या म्हणजे. तेव्हा माधबा बोलतो अहो नाही काय नाही, सावी अक्कांच्या अंगात जरा कणकणी 2 दिवसांनी येते म्हटले. तेव्हा लक्ष्मी बोलते 2 दिवस म्हणजे अजून 2 दिवस येणार ना माधबा, काय ते खरं सांग. नाही म्हणजे तिला पाठवलं नाही की तिला खरंच बरं नाही तब्येतीला, मला काय ते खरं सांग. मी इथे चातकासारखी वाट बघते तिची. अरे तू गेला होतास, भेटलास ना व. तेव्हा माधबा बोलतो आता भेटल्याशिवाय आलो का. अव समजत ठीक आहे तिथे. तेव्हा लक्ष्मी बोलते माझ्या जीवाचा थरकाप झाला, काय झालं कळत नाही. तेव्हा पाटील बोलतात सावीच्याही नका चिंता करू, अहो लेक वागे नाही आपली, येईल 2 दिवसात, तुम्ही जावा सांजोऱ्या, कापण्या, रव्याचे लाडू करा. तेव्हा लक्ष्मी जाता बोलते कसल्या सांजोऱ्या आणि कसल्या कापण्या, माझी पोर तर आलीच नाही. इकडे पाटील माधबाला बाजूला घेतात आणि बोलतात ये इकडं. तेव्हा पाटील बोलतात काय झालं. तेव्हा माधबा बोलतो काय नाही मालक. तेव्हा पाटील बोलतात माधबा तुझं डोळं काहीतरी वेगळं सांगतात मला, जे काय झालं ते खरं खरं आणि पाठशिरी सांगायचं. तेव्हा माधबा बोलतो मालक मी तिथे गेलो. तेव्हा माधबा झालेला प्रकार सांगतो की मी गेलो तेव्हा सावी अक्का एकदम खुश होते आणि त्यानंतर काय झालं सगळं झालेला प्रकार सांगतो. आता बैलगाडी झोपायची आणि निघायचं तेव्हा सावी अक्का म्हणाल्या माझ्या अंगात कणकणे म्हणून, मला काही उमजलंच नाही बघा. तेव्हा पाटीलही शॉक होतात आणि बोलतात की माझ्या सावीच्या डोळ्यात पाणी. इकडे सावी कपडे धुवत असते तेवढ्यात पारू येते आणि बोलते की अहो तुम्ही काय करताय. तेव्हा सावी बोलते का काय झालं. तेव्हा पारू बोलते नवी नवरी बाई आहे ना तुम्ही आणि नवी नवरी बाईनं काम करायचं नसतं. तेव्हा सावी बोलते नाही न गं म्या करते, सावी करायला लागते. तेव्हा पारूला पुन्हा आठवतं की सावीने माहेरी तोंड उघडलं तर. तेव्हा पारू बोलते अहो राहू द्या, हे बघा म्या तुमच्यासाठी काय आणलं आहे. तेव्हा ती पदरातून खोबरं काढून देते आणि बोलते खोबरं. तेव्हा सावी बोलते अहो ते मला कशासाठी. तेव्हा पारू बोलते खायचं असतं. तेव्हा पारू घाबरतच विचारते कसं आहे ना आता तुम्ही माहेरी जाणार आहात, माझी आठवण येईल ना व. तेव्हा सावी बोलते मग येईल की आठवण. तेव्हा सावी बोलते तिथे कोण मला सरपण आणायला सांगणारे, कोण मला भाकरी थापायला सांगणारे. तेव्हा पारू थोडी सावरते आणि बोलते की म्या बी काय बोलत बसली. ती पटकन खोबरं देते तिच्या हातात आणि बोलते कसं आहे काम केल्याचं गुपित आपल्या दोघींमध्येच ठेवायचं. इकडे काय काम करायला सांगितलं हे काय बी सांगायचं नाही, कारण कसं आहे तुमच्या आबांनी ऐकलं तुम्ही इकडे काम करताय मग त्यासनी वाईट वाटणार ना व. त्यांना जर समजलं ते फुलेच्या घरांनाच दोष देतील ना व, तुम्हासनी आवडेल का ते, नाही सांगणार ना व. तेव्हा सावी बोलते अवं सांगायला म्या माहेरी तरी जायला पाहिजे, म्या कुठे जाते. तेव्हा पारू बोलते का व काय झालं. तेवढ्यात सगुणा ऐकते आणि बोलते पारू कसल्या चौकशा चालू आहेत तिच्याबरोबर. तेव्हा पारू बोलते काही नाही आवते असंच. तेव्हा सगुणा बोलते सावित्री इकडे तुझं सामान बांधायला लाग. तेव्हा सावी बोलते पराव. तेव्हा सगुणा बोलते तुला सांगितलं ना तुझं गाठोडं बांधायला घे, मी सगळं करते बरोबर. इकडे पाटलांकडे गोविंदरावांचा भाऊ भेटायला येतो. तेव्हा पाटील बोलतात तुम्ही इकडे कशी काय वाकडी वाट केली. तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो अहो वाकडी नाही, गुढीपाडव्यासाठी झेंडूचा मळा घेतला त्याचा इसर द्यायला आलो होतो, आता आलोच आहे तर तुम्हासनी भेटून जातो या. तेव्हा पाटील बोलतात हां बरं केलं ते. तेव्हा पाटील बोलतात ऐकलं का लक्ष्मी गुळपाणी घे पाहुणं आलेत. तेव्हा पाटील आणि ते बसतात. तेव्हा पाटील बोलतात एक विचारू की या ही नाराज आहे का आमच्यावर.
तेव्हा गोविंदरावांचा भाऊ बोलतो नाराज, का हो काय झालं? तेव्हा पाटील बोलतात आमची लेक आली नाही अजून 5 परतावणीला. तेव्हा ते बोलतात आली नाही? तेव्हा लक्ष्मी बोलते म्हणजे तुम्हासनी नाव नाही ठाऊक, अहो सासराच की तुम्ही. तेव्हा ज्योतीचे काका बोलतात अहो यो सासरा 12 गाव फिरणारा, त्यामुळे मला काय बी नाही ठाऊक माहीत नाही. तेव्हा पाटील बोलतात जे काय आहे ते स्पष्ट तोंडावर सांगा, आमच्या लेकीचं काही चुकतंय मागतंय का? तेव्हा ज्योतीचे काका बोलतात नाही नाही अगोनाची आहे पोर, आता लाडाकुडानं वाढली म्हणून कामाची सवय नाही पण होईल हळूहळू. तेव्हा लक्ष्मी बोलते नाही व आमची सावी कामाला मागे नाही फिरणार, पाटलाची लेक आहे ती, कामाला मागे नाही. जेव्हा ज्योतीचे काका बोलतात पाटलीन बाई अहो तुमच्याकडचं काम वेगळं आमच्याकडचं काम वेगळं, तुमच्याकडं सरपणासाठी लाकडं फोडायला जावं लागत नसेल, इसीस भाकऱ्या थापरायला लागत नसाल, आता आमचा एवढा मोठा वाडा अख्खा वाडा सारून घ्यायला लागत नसेल ना, आता इतक्या कामाच्या रगाड्यात 5 परतावणीला यायला जमलं नसेल, पण काय बी काळजी नका मी आहे ना व मी पाठवून देतो त्यासनी. तेव्हा ज्योतीचे काका जायला लागतात तेव्हा पाटील बोलतात काय गरज नाही त्याची, एवढा एक सांगवा द्या तुमच्या भावाला, त्यासनी म्हणावं फुलासारखी पोर दिली तुम्हासनी या मातेर करण्यासाठी नाही. तेव्हा ज्योतीचे काका बोलतात तुम्ही काळजी करू नका, खडसावून सांगतो मी कसा आहे भाव आहे तो माझा, पर भाऊजाई माझी आहे का, येतो मी राम राम. तेव्हा पाटील बोलतात त्यासनी म्हणावं आता तो गोविंदराव फुले आहे आणि मी बी न्यूसे पाटील. तेव्हा ज्योतीचे काका थिणगी टाकून हसत हसत निघून जातात आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.